झी 24 तास एक पाऊल पुढे। मास्टर ब्लास्टर ग्राउंडवर सहसा आपल्या भावनांचं प्रदर्शन करत नाही, मात्र क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्स नंतर सचिनने आपल्या मनातील भावनांना वाट करून दिली। जगभरातील मोठमोठ्या टुर्नामेंट जिंकल्यानंतरही सचिनला अजून एका विजयाची प्रतीक्षा आहे आणि तो या विजयाची गेल्या 5 वर्षांपासून प्रतीक्षा करतोय। सचिन तेंडुलकरनं असंच खुश राहावं असं त्याच्या प्रत्येक चाहत्याला वाटतं, कारण त्यानं देशाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिलेत। मात्र त्याच्या या आनंदी चेहऱ्यामागेही एक उदासी लपलेली आहे, ज्याने जगातील प्रत्येक ग्राउंडवर मोठमोठ्या बॉलर्सचा मुकाबला केला आणि मोठमोठे विजय साकारले। तो सचिन अजून एकही विजेतेपद पटकावू शकलेला नाही। सचिनच्या शोकेसमध्ये तसं पाहिलं गेलं तर जगातील प्रत्येक ट्रॉफी आहे, मात्र इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी त्याला अद्यापपर्यंत जिंकता आलेली नाही। जवळपास 5 वर्ष उलटून गेली, मात्र IPL मध्ये सर्वात महागडी असलेली मुंबई इंडियन्स विजयाची दावेदार असूनही विजेतेपद काही पटकावता आलेलं नाही। प्रत्येक वेळी सचिन आणि स्टार्सचा भरणा असलेल्या ह्या टीमचं स्वप्न भंगलं गेलंय। IPLच्या पहिल्या म्हणजे 2008च्या सीझनमध्ये मुंबई टीम 5व्या स्थानी होती। त्यानंतर 2009 मध्ये तर मुंबईची 7व्या स्थानी घसरण झाली। 2010च्या सीझनमध्ये मात्र मुंबईने फायनल गाठली, तरीही विजयाने हुलकावणीच दिली। 2011 मध्ये 3ऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं, तर 2012 मध्ये मुंबई टीम 4थ्या स्थानी होती। IPL सीझन 6 मध्ये मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे। यामुळे पुन्हा एकदा आशा निर्माण झाल्यात। मुंबई ह्यावेळी विजेतेपदाला गवसणी घालणार का? सचिनच्या शोकेसमध्ये ज्या एका ट्रॉफीची कमतरता आहे ती तो ट्रॉफी जिंकणार का? क्रिकेट विश्वातील सर्वात महान क्रिकेटपटूला मुंबई इंडियन्सची टीम विजयाची भेट देणार का? ज्या विजयाची प्रतीक्षा खुद्द मास्टर ब्लास्टर गेली 5 वर्ष करत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।